Hello, my dear students. Today we are going to learn a new lesson. Our lesson name is Baby Pangolin's Night Out. पँगोलिन म्हणजेच खवले मांजर, ज्याच्यावर खवले असतात. खवले मांजराच्या पिल्लाची रात्रीची भ्रमंती. भाऊ काटदरे is a nature lover and an eminent activist. भाऊ काटदरे हे एक निसर्गप्रेमी आणि एमिनेंट ऍक्टिव्हिस्ट. एमिनेंट म्हणजेच प्रसिद्ध, ऍक्टिव्हिस्ट म्हणजेच कार्यकर्ते, एक प्रसिद्ध कार्यकर्ते आहे. He has won many honors and awards for substantial contribution towards the protection and conservation of various endangered species. सबस्टेन्शियल कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच भरीव योगदान, ऑनर्स म्हणजे सन्मान, प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण, कन्झर्वेशन म्हणजे संवर्धन, एंडेंजर्ड स्पीसीज म्हणजे धोक्यात असलेल्या ज्या प्रजाती आहेत त्या सगळ्यांना संरक्षण आणि संवर्धन करण्यात या व्यक्तीचा खूप मोठा हात आहे किंवा भरीव योगदान आहे असं आपण म्हणू शकतो. Since 1992, he has striven through Sahyadri Nisarga Mitra organization, Chiplun, to make the concept of conservation of nature through livelihood a reality. साधारणपणे 1992 मध्ये स्ट्रायव्हन म्हणजेच प्रयत्न केला. त्यांनी सह्याद्री निसर्ग मित्र संस्था म्हणून एक स्थापन केली, जी चिपळूण इथे आहे. आणि तिथे एक त्यांनी कन्सेप्ट तयार केला, कन्झर्वेशन ऑफ नेचर थ्रू लाईव्हलीहूड. म्हणजेच सगळी जी सजीव सृष्टी आहे निसर्गातील त्या सगळ्यांचं संवर्धन करण्याचं एक वास्तव त्यांनी जगापुढे आणलं. लेट्स स्टार्ट द लेसन. Come baby, wake up. We will go ant-eating today. Mama Pangolin gave a gentle, loving push to her 1-month-old baby with her long, tapering mouth. Long म्हणजे लांब, tapering म्हणजेच निमुळतं, लांब निमुळतं तोंड. चल उठ बाळ, आज आपण मुंग्या खायला जाऊया, असे म्हणून आई पँगोलिनने तिच्या 1 महिन्याच्या तान्ह्या बाळाला आपल्या लांब निमुळत्या तोंडाने हलकेच प्रेमाने ढुशी दिली. बेबी वॉज स्टील ड्राउझी आफ्टर अ डेज स्लीप. ड्राउझी म्हणजे सुस्त. दिवसभर झोपूनही बाळ अजून सुस्तीतच होते. मदर tried to persuade him. You keep asking me to take you out. You say you are tired of drinking milk all the time. Now get up, ready, get ready. आईने त्याला चुचकारत म्हटलं, बाहेर घेऊन चल, म्हणून तूच नेहमी माझ्या मागे लागतोस. सारखं नुसतं दूध प्यायचा कंटाळा आलाय म्हणतोस. हो ना, मग आता उठ आणि तयार हो बरं. नो, won't, said baby, stretching his long tail lazily. I don't want to walk all the way. नाही, मी नाही उठणार. आपली लांब शेपूट ताणून आळस देत बाळाने उत्तर दिले. मला नाही चालत जायचं एवढ्या दूर. Don't worry, said Mama. I will carry you on my tail. Good boy, come on, it's time. काळजी करू नकोस, आई म्हणाली. मी तुला माझ्या शेपटीवर बसवून नेईन. शहाणं माझं बाळ ते. चल बरं, आता आपल्याला निघायला हवं. Mama set him on her tail and finally brought him out of the home. आईने त्याला शेपटीवर व्यवस्थित बसवले आणि एकदाचे घराबाहेर काढले. Their home was a snug hole in the earth. स्नग होल म्हणजेच एक बीळ, उबदार असं बीळ म्हणतो आपण त्याला. 9 inches wide. 9 inches wide and more than a meter long. वाईड म्हणजेच रुंद. त्यांचं घर म्हणजे 9 इंच रुंद आणि 1 मीटरहून म्हणजे साधारणतः मीटरभर
लांब असं जमिनीतलं एक उबदार बीळ होतं. ममा cautioned baby to sit tight and hold on to her scales with his claws. आईने आपल्या बाळाला एकदम काळजीपूर्वक कॉशन म्हणजे तिने अतिशय बाळाला समजावून सांगितलं की आईने तिला घट्ट बिलगून बस असं बाळाला सांगितलं आणि आपल्या क्लॉज म्हणजेच नख्या त्या नख्यांनी तिच्या खवल्यांना पकडून ठेवायला सांगितले. बाजूच्या चित्रात तुम्हाला दिसतच आहे. She began to walk steadily and cautiously. तिने आता स्टेडीली म्हणजे स्थिरपणे आणि कॉशियसली म्हणजे सावधपणे आता आई बाळ तिच्या शेपटीवर बसल्यामुळे ते आता हळूहळू स्थिरपणे आणि सावधपणे चालायला सुरुवात केली. जस्ट देन अ पॉर्क्युपाइन वेंट पास देम. पॉर्क्युपाइन पॉर्क्युपाइन म्हणजे साळींदर. इकडे तुम्हाला दाखवलंय. तेवढ्यातच तिथे एक साळींदर पुढे गेलं. हुज दॅट बेबी वंडर्ड. ते कोण आहे? बाळाने एकदम आश्चर्यचकित होऊन विचारले. ओ दॅट्स अ पॉर्क्युपाइन. ते होय, ते साळींदर आहे. अँड हू आर वी? मग आपण कोण आहोत? हम्म. मम्मा बिगॅन टू एक्सप्लेन ॲज शी वॉक. आई चालता चालता सांगू लागली. वी आर पँगोलिन्स. आपण खवले मांजर आहोत. वी हॅव मेनी कझिन्स. आपल्याला बरेच बांधव आहेत, बरेच भाऊ आहेत, भावंड आहेत. 4 of them are in Africa and 4 are in Asia. त्यातले 4 जे आहेत आपल्या बांधवांमधले ते आफ्रिकेत असतात आणि 4 आशियामध्ये असतात. आफ्रिका आणि आशिया खंडाची नावं आहेत. We live in India, so people call us Indian pangolins. आपण भारतात राहतो, त्यामुळे मनुष्य आपल्याला भारतीय खवले मांजर म्हणून ओळखतात. In the northern part of India, our cousins Chinese pangolins are also seen. उत्तर भारतात चीनी खवले मांजर हे आपले बांधव आढळतात. By now, Mama and baby had reached the anthill. थोड्याच वेळात आई आणि बाळ मुंग्याच्या वारुळापर्यंत येऊन पोहोचली. Anthill म्हणजेच मुंग्यांचे वारूळ. Mama used her strong, sharp and curved front claws to quickly demolish the anthill. आणि मग आईने भराभर आपल्या पायाची शार्प म्हणजे एकदम अणकुचीदार, कर्व म्हणजेच एकदम बाकदार आणि मजबूत अशा आपल्या नख्यांनी तिने वारुळाला डिमॉलिश म्हणजेच पोखरायला सुरुवात केली. The termites inside began to run helter and skelter. त्यात असणारे वाळव्या सैरावैरा हेल्टर स्केल्टर म्हणजेच इकडून तिकडे धावायला त्यांनी सैरावैरा पळायला सुरुवात केली. In and out went mother's 1.5 foot long sticky tongue. She began to devour the termites. आतील वाळव्या सैरावैरा पळू लागल्या. आईने तिची 1.5 फूट लांब चिकट जीभ वारुळाच्या आत घातली. बाजूला तुम्हाला दाखवलेलं आहे की कशी जीभ असते ती. लांब लचक असते आणि एकदम स्टिकी म्हणजे चिकट असते त्याच्यावर. बाहेर काढली, पुन्हा आत घातली, बाहेर काढली, पुन्हा आत घातली आणि तिने आता त्या वाळव्यांना डिवोर म्हणजेच फस्त करणं, खायला सुरुवात केली. लुक बेबी, दे आर डिलिशियस. डिलिशियस म्हणजेच एकदम चविष्ट, रुचकर. बाळा, हे बघ किती रुचकर आहेत. Eat them up quickly. चल पटपट खाऊन घे. This is how we pangolins gobble up termites. Gobble म्हणजेच मटकावणं. आपण खवले मांजर अशाच वाळव्या मटकावत असतो. Baby watched mother and tried to follow her example. बाळाने आईचं निरीक्षण केलं आणि हळूहळू तिचं अनुकरण करायचा प्रयत्न सुरू केला. Slowly, yes, baby could do it too. आणि खरंच
आता बाळालाही ते जमू लागले. in and out went his tiny tongue. त्याने सुद्धा आपली छोटीशी जीभ बाळालाही ते यायला लागलं. वारुळाच्या आत बाहेर आता बाहेर त्याची छोटीशी जीभ आता चालू लागली होती. This was his first solid meal after being nursed on mother's milk for a month. जवळजवळ महिनाभर आईच्या दुधावर पोषण झाल्यानंतर आज बाळाने प्रथमच असा घट्ट आहार घेतला होता. And he found the termites truly delicious. आणि त्याला त्या मुंग्या फारच स्वादिष्ट लागल्या होत्या. Just like mother had said they would be. अगदी आईने सांगितले होते तसेच. She too was happy. आईलाही खूप आनंद झाला. Good. Baby, remember, this is the proper food for us pangolins. आई म्हणते छान. तुला आता छान जमायला लागलंय. एक लक्षात ठेव बाळा, हेच आपलं प्रमुख अन्न आहे. We don't have teeth like other animals, so this is what we eat. आपल्याला इतर प्राण्यांसारखे दात नसतात, त्यामुळे हाच आपला आहार आहे. Just then, Mama smelled something. In a trice, she pulled her baby to herself and held him close to her belly. त्याच वेळा आईला कसला तरी वास आला. क्षणार्धात तिने आपल्या बाळाला स्वतःकडे ओढून घेतले आणि पोटाशी धरले. बेली म्हणजे स्टमक म्हणजेच पोट. She hid behind a rock and pulled her long body together into a tight ball. बाजूला तुम्हाला दाखवलं आहे की ज्या वेळेला एखादा शत्रू येतो त्यावेळेला संरक्षण म्हणून ती स्वतःच जे पँगोलिन आहे ते स्वतःचं रक्षण आणि स्वतःच एक टाईट बॉल बनवतो. आपल्या लांबलचक शरीराची एखाद्या चेंडू सारखी घट्ट गोल गुंडाळी करत ती एका खडकामागे जाऊन लपली. Anyone would think she was just another piece of rock. कोणीही पाहिलं किंवा कुणालाही वाटलं असतं की जणू काय एक खडकच आहे. After a while, the smell diminished. Diminish म्हणजेच विरून जाणं. थोड्याच वेळाने तो वास हवेत विरून गेला. It seemed to come from a safe distance. तो वास जो आहे तो सुरक्षित अंतरावर कुठेतरी लांब गेलाय असं वाटलं. Mama loosened her tail a bit and listened carefully. आईने तिची शेपटी थोडीशी सैल केली आणि हळूच कानोसा घेतला. She sensed a bright light passing on, and with it some sounds. She uncurled herself very and cautiously and let the baby go. तिने अतिशय सावधपणाने सॉरी तिला एक प्रखर उजेडाचा झोत दिसला आणि त्याबरोबर काही आवाजही ऐकू आले. तिने अतिशय सावधपणे स्वतःच्या शरीराची गुंडाळी उलगडली आणि बाळाला मोकळे सोडले. Did you note the smell just now? Remember it better than anything else. आत्ता आलेला वास तुला कळला ना? दुसऱ्या कशाच्याही पेक्षा तो अगदी नीट लक्षात ठेव. This is the smell of man. हा मनुष्याचा वास आहे. Some of them are weak beyond measure. Weak म्हणजे दुष्ट. काही माणसे कल्पनाही करता येणार नाही इतकी दुष्ट असतात. They search for our holes or nest and dig them up. Search म्हणजे शोधणे. ते आपली बिळे, आपली घरटी शोधतात आणि उकरतात. They kill us, eat our flesh, and sell our scales to earn loads and loads of money. Flesh म्हणजे मांस, scales म्हणजे खवले.
ते आपल्याला मारून टाकतात, आपले मांस खातात आणि आपले खवले विकून लोड्स अँड लोड्स ऑफ म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणावर पैसा कमावतात. Humans think our scales are medicinal. Medicinal म्हणजे औषधी. माणसाच्या मते आपली खवले औषधी असतात. Long ago, when only tribal people living in the jungles knew about us, the situation was not so bad. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा फक्त जंगलात राहणाऱ्या आदिवासी लोकांना आपल्याबद्दल माहिती होतं, तेव्हा परिस्थिती इतकी वाईट नव्हती. They too killed animals, but not for greed. Greed म्हणजे लोभ. तेही प्राण्यांना मारत असत, पण लोभीपणाने नव्हे. Now you have to be on your guard against greedy people such as those we smelled just now. नुकताच आपल्याला ज्यांचा वास आला त्या लोभी माणसापासून आपल्याला सतत सावध राहावं लागतं. When we step out for our nighttime wandering म्हणजे फिरायला निघणं, भटकणं. They flash harsh torch lights to spot us and then shoot us with their guns. आपण जेव्हा रात्रीच्या भ्रमंतीला बाहेर पडतो, त्यावेळी प्रखर प्रकाशाचे झोत टाकून ते आपला मागोवा घेतात आणि त्यांच्याजवळ असलेल्या बंदुकीने आपल्याला ठार करतात. These very same weak people have destroyed our habitats and cleared away jungles. याच दुष्ट माणसांनी आपल्या सगळ्या हॅबिटेट म्हणजेच वस्त्या सगळ्या नष्ट केल्या आहेत आणि जंगलही सगळी गिळंकृत केलेली आहेत. There is no room for us to build our homes and to roam around anymore. आता आपले जीवन फारच कष्टदायक झाले आहे. आता कुठेही आपल्याला घर बांधायला किंवा भटकायला जागाच ठेवली नाही. Life is now full of hardships. Hardships म्हणजेच कष्टदायक. लाईफ आयुष्य. आपलं जीवन फारच कष्टदायक केले आहे. You can never tell when someone lurking around might kill you. Lurking around might म्हणजेच दबा धरून बसणं. दबा धरून बसणं म्हणतो आपण त्याला, की कधी कोण दबा धरून बसेल आणि आपल्याला ठार मारेल ते सांगता येत नाही. Be warned, baby, be careful. त्यामुळे बाळा कायम सावध राहा आणि काळजी घ्या. These men don't realize we are their helpers. We remove millions of ants and termites for them. आपण यांचे सहाय्यक आहोत हेच या माणसांना समजत नाही. आपण त्यांच्या भल्यासाठी लाखो मुंग्या आणि वाळव्यांना नष्ट करतो. They will spend huge amounts to do that themselves but will not spare us. तेच काम स्वतः करण्यासाठी हे प्रचंड खर्च करतील, पण आपल्याला मात्र काही सोडणार नाही. May God give them good sense. म्हणून देवाने त्यांना चांगली बुद्धी देव असं मी म्हणेन. Baby, one more thing. There are some good people too. बाळा, अजून एक लक्षात ठेव. काही चांगली माणसे सुद्धा असतात. They know our importance in the food chains in nature. Food chains अन्न साखळी. त्यांना निसर्गाच्या अन्न साखळीतील आपलं स्थान ठाऊक असतं. Importance म्हणजेच महत्व. They strive to make our life easier to help us grow in numbers. आपली संख्या वाढावी आणि आपलं जीवन सुलभ व्हावे यासाठी ती झटत असतात. To help us grow in numbers, Sahyadri Nisarg Mitra and other organizations in Maharashtra run awareness campaigns with the help of the Forest Department. महाराष्ट्रातील सह्याद्री निसर्ग मित्र आणि इतर काही संघटना वन विभागाच्या मदतीने काही जागृती मोहिमाही चालवतात. They hold meetings in villages and urge people to protect us. ते गावोगावी जाऊन बैठका घेतात आणि अर्ज म्हणजेच उद्युक्त करणं, लोकांना प्रवृत्त करणं
आणि आपलं रक्षण करण्यासाठी लोकांना उद्युक्त करतात. They put up posters with these messages everywhere and hand out pamphlets. ते सगळीकडे असे संदेश लिहिलेले, जसं बाजूला तुम्हाला दाखवलंय की खवले मांजर वाचवा, असे काही संदेश लिहिलेले फलक लावतात आणि पॅम्पलेट्स म्हणजेच पत्रकही वाटतात. They try hard to put a stop to international smuggling. स्मगलिंग म्हणजेच तस्करी. आंतरराष्ट्रीय तस्करी रोखण्यासाठीही ते कठोर प्रयत्नही करत असतात. They set up modern trap cameras to get our photographs and study us. मॉडर्न म्हणजेच आधुनिक. आपली छायाचित्रे काढण्यासाठी आणि आपल्याविषयी अभ्यास करण्यासाठी ते ठिकठिकाणी आधुनिक, छुपे, लपलेले असे कॅमेरे लावत असतात. I do hope these good people will succeed in their work. हे भले लोक त्यांच्या कामी यशस्वी होतील अशी मला आशा आहे. Our life will be easier and our kith and kin will flourish. त्यामुळेच आपलं जीवन सुलभ होईल आणि आपले सगळे सोयरे आणि आपली जात वाढीला लागेल. कम बेबी, दॅट्स इनफ फॉर टुडे. चल बाळा, आजच्या दिवशी एवढे पुरे आहे. इट्स गेटिंग लेट. आता उशीर होतो आहे. Did my love relish the termites? माझ्या बाळाला वाळव्यांचा फराळ आवडला ना? We will return here tomorrow night. आपण उद्या रात्री इथे परत येऊ. Now we must reach home before the day breaks. चल, आपण दिवस उगवायच्या आत आपल्याला घरी पोहोचायलाच हवं. भाऊ काटदरे यांनी हा लेख लिहिलेला आहे.